ग त्या गोड गोड मावशीबाई होत्या, त्यांनी मला दगडाचा खलबत किती हसत हसत एकदम पैसे कमी करून दिले आणि वरनं कशा म्हणते त्या नवीन नवरी वाटतेस ग बाई तू. आणि मी काही खरेदी केली म्हणल्यावर बारक्या सासूला तर खेळणी घेतली पाहिजे. नागमोडी रस्त्यातनं वळणात आम्ही यमाईच्या दर्शनाला गेलो. तिथं प्रतिभा वेताळ बनून एक छान क्यूट क्यूट गोड गोड ताई आपल्या सबस्क्रायबर भेटल्या. यमाई देवीचं दर्शन घेतलं, कारभाऱ्याने हळदी कुंकू लावलं आणि तिथं अशी मान्यता आहे ना की आपण तिथं 5 किंवा 7 दगड एकावर एक आपल्याशे दगड वाकडे तिकडे ओबडधोबड असतात, ते बसले की आपली मनातली इच्छा पूर्ण होते. पण मला आपल्या आईला काय बघायचंच नव्हतं, फक्त मला असं बघायचं होतं की आई माझ्या सोबत आहे का. पहिल्यांदा तर दगड ते पडले, पण आहे ना म्हणून परत आईला मनापासून नमस्कार केला आणि ते उभं राहिले. कसली ग भारी वाटलं, हळदी कुंकू व्हायलं आणि खूप मनापासून धन्यवाद घेतला. आणि आपल्या पिल्लूची पण छान छान पप्पी घेतली. परत रामाचं फळ हे काय बोलतात कंदमूळ ना, की ते खाल्लं आणि वारणार रस्ती जाता जाता पिली. आता चाललोय आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला.